आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी असं करायला नको होतं. मी रूडली जा म्हणाल्यामुळे विक्रांत हर्ट झाला असेल. मी विक्रांतच्या मनाचा विचार करायला हवा होता. नाही नाही, मला विक्रांतला सॉरी म्हणायलाच हवं. विक्रांत फोन का रिसीव्ह करत नाही? आज तुझा फोन कट केलाय, उद्या तुलाच विक्रांतच्या आयुष्यातून कट करेन. तुला कळणारही नाही विक्रांत तुझ्या हातातून कधी निघून गेला ते. सुरुवात तर झालीच आहे. विक्रांतने फोन का कट केला असेल? मी जा म्हणाले म्हणून एवढा चिडला असेल का विक्रांत? नाही, मला त्याला सॉरी म्हणायलाच हवं. विक्रांतने फोन स्विच ऑफ केला. याआधी विक्रांत कधीच असं वागला नव्हता. खूप चिडला असेल का तो? माझं चुकलं. मी त्याच्याशी असं वागायला नको होतं. काय करू मी? रागाच्या भरात विक्रांत भलता सलता निर्णय नाही घेणार ना? प्लीज विक्रांत, माझ्याशी बोल रे. असं नको करू. मान्य आहे माझं चुकलं, पण तू त्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस रे, प्लीज. नाही, विक्रांत एवढ्याशा कारणावरून असं नाही करणार. गिरिजा, तू काहीही विचार करतेस. तो कामात असेल म्हणून कदाचित फोन कट करत असेल, पण कामात असेल तर विक्रांतने फोन उचलून तसं सांगितलं असतं. तो माझा फोन कधीच कट करत नाही. नाही गिरिजा, असं थांबून चालणार नाही. तुला भेटून विक्रांतची समजूत काढावीच लागेल. नाही नाही, असं केलं तर तो परत हर्ट होईल. त्याला त्याची स्पेस द्यायला हवी. फोन उचलला नाही म्हणून लगेच त्याला भेटायला जाणं चुकीचं आहे. तो कामात असेल, फ्री झाला की करेल कॉल.
पण त्याने रागाच्या भरात कॉलबॅक नाही केला तर? नाही, विक्रांतचा राग जास्त काळ नाही टिकणार. तो नक्की फोन करेल मला. प्लीज विक्रांत, फोन कर रे मला. मी तुला खूप मिस करते. आई, अहो का करताय? मी केलं असतं ना. हसू दे गो. आई, कधी निघायचं हो आपण? अगो गौरव गेला ना तिकीट बघायला. आता बघूया कधीचे मिळत आहेत त्याला. मी तर बॅग सुद्धा भरून ठेवलीये. बरं केलंस हा. मी पण भरून ठेवते, म्हणजे तिकीट मिळाली की लगेच निघायला बरं पडेल ना. आई, मी काय म्हणते, हर्षाताईंसाठी काहीतरी खायला बनवून न्यायचं का? हा, घेऊया ना काहीतरी करून. नाही पण डॉक्टरांनी तिला काय खायला सांगितलंय काय नाही कळणार कसं? तू फोन कर ना एक तिला. हा, हो विचारते. आई, काय गो भूक लागली? भूक नाही लागली आहे. मग काही बोलायचंय का? हो म्हणजे थोडं बोलायचं होतं. काय गो काय झालं? आई, वहिनी मी काय म्हणते, तुम्ही दोघीच जा, मी नाही येत हर्षताईकडे. का? तुम्ही पण येणार होतात ना? हो पण नको ना, तुम्ही दोघीच जा. का गो? मगाशी तर येते बोलली. तेच तर, लगेच प्लॅन चेंज झाला. अगं प्लॅन चेंज नाही झाला, मी ना विचार केलाय. तुम्ही दोघी जातच आहात ना, मग माझं तिथे काय काम आहे? प्लस आई, एका तिकिटाचे पैसे वाचतील आपले. आणि मी इथे थांबले ना तर गौरव दादाला आणि ताईला मदत करू शकेन. हो नाही? काय झालं, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? काय नाही गो, मी पण विचार करत होते, माझी चिटल्या पण एवढी मोठी कधी झाली? आई, अगं मी मोठीच आहे. बर, तू थांबा येते ताई सोबत. बर, पण आई दादाशी तू बोल, नाहीतर तो माहितीये ना वेगळा अर्थ काढेल. अगं मी येत नाही म्हणल्यानंतर चिडेल तो माझ्यावर. बर बाई, बोलते मी त्याच्याशी. हा, बोलते. हा, मग मी ताईजवळ थांबते. हा, मी आलेच. बाय. हर्षबाईला नक्की फोन करशील? हा, हो आई, करते. असेच आयुष्यभर एकत्र राहा. हा, पण मित्र मैत्रीण बनून नाही, नवरा बायको बनून. आई, 2 वाट्या बास झाल्या ना? नाही गो, जास्त होतील. बरं, मी चिरायला घेते, मग तुम्ही सांगा. ठीक आहे. मी काही मदत करू का? हा, ये बस बस इथे. बोला. कढीपत्ता निवड जरा. ओके.
कधी कधी शहाण्यासारखी वागते माझी बाय. वागणारच. मोठ्या झाल्यात ना आता त्या. नशीब या घरात कोणाला तरी कळलंय की मी मोठी झालीये, नाहीतर सगळेजण मला लहानच समजतात. अगं लहानच तू, आज काय मोठे तीर मारले? हा, जे वहिनी म्हणते ही मोठी झाली. तरीच म्हणलं याच्या पोटात का नाही दुखलं अजून. ए शाणे, काय मोठे. हे काय गो, तू आता थांबणार आहेस ना इकडे? मग अशाच भांडत राहणार तुम्ही? 1 मिनिट थांबणार आहे म्हणजे? आमच्या बरोबर येणार नाही ती, ताई सोबत थांबते म्हणते. का? अगं आई, मी आहे ना ताई बरोबर. तू आहेस रे, पण तुला कोर्टाची धावपळ करायला लागली तर असू दे तिला बाय बरोबर. आणि घरकामात पण मदत करेल ना ती बायला. मदत आणि हे करणार आहे. काही बघ ना कसा बोलतो ग. गप रे गौरव, थांबू दे तिला इथेच. बरं भाऊ, विघ्नेश रावांसोबत काही बोलणं झालं का? हा, हो झालं माझं बोलणं. 2-3 दिवसांनी आलात तरी चालेल असं म्हणाला. नक्की ना? होय. बरं, मग तिकिटांचं काय करायचं? तिकीट आज नाहीच मिळणार ना. हा, ते तू बोलला ना मगाशी. मग कधीची मिळतील रे? 2-3 दिवसानंतरचे मिळतील. बर. आता काय ही नाही येणार ना, मग 2च तिकीट काढतो. हा चालेल ना. काय तुम्ही काय करत बसलाय? अगो हर्षुबाईसाठी चिवडा बनवत होते. आत्ता? अगं मग आवरणार कधी? ताई, प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. चेंज म्हणजे? आम्ही 2 दिवसानंतर चाललोय. नाही, आजच जाणार होतो ताई, पण आजची तिकीट नाही मिळाली. अगं पण तिथे सगळेजण वाट बघत असतील तुमची. हो नाही ताई, भाऊंचं बोलणं झालंय तिकडे. 2 दिवसानंतर आलं तरी चालणार आहे असं म्हणालेत ते. अगं पण हर्षदाला आत्ता बरं नाहीये, मग 2 दिवसांनी जाऊन काय उपयोग आहे? अगं ताई कशाला काळजी करतेस? झालं माझं विघ्नेशी बोलणं, तो चालेल म्हणालाय. गौरव, तू ना 2 दिवसानंतरचं तिकीट काढूनच टाक, नाही तर ती पण नाही मिळायची. हो. आधी माझ्याशिवाय यांचं पान हलायचं नाही, आणि आता सगळं स्वतःहून ठरवून निर्णय घेत आहे. पण एका अर्थी हे चांगलंच आहे. सगळे माझ्यावर अवलंबून नाहीये, तेच बरं. माझं पुढे काय होणार आहे मलाच माहित नाही. बाय. बस ना, तू पण आमच्या सोबत बस. काय गो, काय झालं? काही नाही. आम्ही लगेच जायला पाहिजे असं वाटतंय का तुला? नाही, तुमचं ठरलंय ना तसंच करा, तेच योग्य. ताईला काय झालं काय माहिती. मी बघतो. नाही नको रे, सारखे सारखे प्रश्न विचारून तिला त्रास नका देऊ. जरा आराम करू दे बायला. ठीक आहे. कर गो, काम कर जरा. कसला भारी दिसतोय ना पराठा. हो ना, चवीला पण भारी पाहिजे. असणार हा, असणार. असायलाच पाहिजे, मेहनत केलीये खूप. डोंट वरी, 2 बेस्ट शेफ्सने केलाय हा पराठा. असणारच भारी टेस्टी. हो, कर दुसरा. हा झालाय. किती छान चाललंय दोघांचं. विक्रांत फोन ऑन करेल आणि त्याला कळेल की गिरीजाचा फोन येऊन गेलाय. नाही नाही नाही, नुसता फोन कट करून चालणार नाही. कॉल हिस्ट्री मधून गिरीजाचे मिस्ड कॉल सुद्धा डिलीट करावे लागतील. येस, करेक्ट आहे, असंच करावं लागेल. गिरीजाचे कॉल डिलीट तर करतेच, पण सोबत जर गिरीजालाच ब्लॉक केलं तर वाव.
असं केलं ना तर गिरिजा आणि विक्रांत मधले गैरसमज वाढतच जातील आणि हळूहळू गिरिजाची जागा काव्या घेईल. चला वा मस्त. मी माझा फोन घेऊन येतो फोटो काढायला. आता कसं चांगले झाले तर स्वतःचा फोन घेऊन येतोयस. मग आणणार स्वतःचा फोन. हॅलो. विक्रांत तू किचन तुला काही हवंय का किचन मधून? अगं मी आणि काव्या पराठे बनवतो. अरे वा. हा तर त्याचेच फोटो काढायचे आहेत. अच्छा फोटो ना काव्याच्या फोन मध्ये काढणं काय तू पण? ना ते काढेन मी पण माझा फोन कुठे गेला? रूम मध्ये असेल तुझ्या. नाही का इथंच ठेवला होता मी. मग कुठं टाकतोस ना तू? थांब मी पण शोधायला मदत करते. फोन आहे तुझा. हे बघ मिळाला. हा हा इकडे. अरे थँक्यू. गिरीजाचा फोन का नाही आला अजून? विक्रांत. हा शेफ काव्या मला बोलवतायत. बाबांना बोलवून घे. हो हो. हा माझा फोन आणलाय मी आता. हा हे बघ. मस्त मस्त. नाही ना आला गिरिजाचा कॉल? अगो हर्षुबाईसाठी चिवडा बनवत होते. अगं मग आवरणार कधी? ताई प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. चेंज म्हणजे? आम्ही 2 दिवसानंतर चाललोय. अगं पण तिथे सगळेजण वाट बघत असतील तुमची. हो नाही ताई भाऊंचं बोलणं झालंय तिकडे. 2 दिवसानंतर आलं तरी चालणार आहे असं म्हणालेत ते. अगं पण हर्षदाला आत्ता बरं नाहीये, मग 2 दिवसांनी जाऊन काय उपयोग आहे? अगं ताई कशाला काळजी करतेस? झालं माझं विघ्नेशी बोलणं, तो चालेल म्हणालाय. सगळेच बदलत चाललेत. आता माझी कोणालाच गरज राहिली नाही. विक्रांतही त्याच्या आयुष्यात रमलाय. त्यालाही माझी आठवण येत नाही. मीच वेड्यासारखी त्याला मिस करत बसले इथे. आणि घरी तर काय सगळे त्यांची त्यांची जबाबदारी उचलायला लागल्यात. खरंच कोणालाही माझी गरज नाहीये का? काय काय आहे सगळं? गरमागरम आलू पराठे आणि माझ्या हातचा स्पेशल चहा. वा 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 सगळं स्पेशल आहे. वा विक्रांत काव्या मस्त सरप्राईज दिले तुम्ही. काका मावशी आता टेस्ट करा आणि सांगा कसं झालंय. काव्या दिसतोय तर लाजवाब. पण पहिल्यांदा केलाय ना म्हणून सांगतेय, आधी टेस्ट करा. अप्रतिम खूपच छान. मस्त कमाल टेस्ट आलेली आहे. खरंच
100 पैकी 200 मार्क्स तुला. ओ थँक्यू. काव्या, छान सवय की तुझ्या हाताला. मी तर म्हणते याचं कॅफे सुरू झालं ना की मदतीला जा तिकडेच. इतकं काही चांगलं नाही करत मी मावशी. अजून शिकतेय हळूहळू. अगं पण तू पहिल्यांदा जरी बनवले असशील ना तरी ते खूप छान केलेस. आणि शिकशील की हळूहळू. काय शिकशील मावशी. व्हिडिओ बघून बनवायचा प्रयत्न करत होते पण काहीच जमलं नाही. नशीब विक्रांत आला मदतीला. हो, नाहीतर आधीचा हिचा पराठा खाल्ला असता तर हात जोडले असते तुम्ही हिच्यासोबत. इतकं काही वाईट झालं नसतं. वाईट? चुप. खाते खा. विक्रांत, काव्या, थँक्स फॉर पराठा आणि चहा. आणि खरंच तुम्हाला दोघांना असं बघून खूप छान वाटलं. पण एक सांगू, खूप दिवसांनी आपण सगळे असे एकत्र छान एन्जॉय करतोय, हो ना? आणि काव्या, याचं क्रेडिट तुला जातं. सो थँक्यू. मी थँक्यू.